येस, तदनंतर दिनेश भोईर साहेब आपण त्यांनाही पाहत आहे या स्पर्धेच्या मुख्य आयोजक प्रायोजकाच्या भूमिकेमध्ये. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक गेल्या वर्षी आपण पाहिलं आणि त्यांचा रेकॉर्ड गेल्या वर्षी आम्ही पोहोचला की या आमच्या स्टेजच्या राईट साईडला जी स्मशानभूमी आहे, आत्तापर्यंत खूप सारे खेळाडू या मैदानावर खेळून गेलेत, पण त्या स्मशानभूमीच्या पत्र्यावर चेंडू जो जाऊन पडलाय किंवा तितक्या दूरवर सिक्स मारण्याचा रेकॉर्ड हा फक्त दिनेशजी भोईर साहेबांच्या नावावर या स्पर्धेमधील किंवा या ग्राउंडवरचा आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. जून अंदुरखी आणि त्याच्या विपक्षात जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पॉवर शेलार संघ. जून अंदुरकी संघाने नाणेफेक विन झालाय आणि निर्णय स्वीकारलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षणाचा मित्रांनो एक गोष्ट लक्षात द्या, चेंडू पहिला असू द्या किंवा शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू असू द्या, चेंडू हरवला फुटला किंवा काही क्वेरीज असल्या तर नवीच चेंडू मैदानाच्या आतमध्ये देण्यात येईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय, दिशा देण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर फटका फसला होता आणि तिथे मात्र झेल घेण्याची नामी संधी असताना झेल केला गेलाय ड्रॉप. घरच्या मैदानामध्ये घरच्या प्रेक्षक राजासमोर इथे मात्र बॅटरला जीवनदान देण्यामध्ये सध्या तरी सक्सेसफुल ठरताना इथे मात्र जून अंदुरकीकर 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विजय आणि ललित ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पोहोचली आहे. हॅलो चेक. यावेळेस तिथे मात्र उडवलं गेलंय, दिली गेली आहे दिशा, चेंडूला पाठवलंय ग्राउंड राईनच्या पलीकडे. की काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, कारण थोडासा अडथळा आणि तिथून निर्णय देणं थोडंसं आम्हाला कठीण होतं. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. फलंदाज होतोय बाद, परतावा लागेल तंबूच्या असल्याला. चेक. क्षमस्व, आम्ही थोडंसं तुमच्यापासून दूर होत आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय, खणून काढले गेलाय चेंडूला. स्टाईल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्स क्लिअर करत चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून हा ही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार. घरचं मैदान आहे आणि घरचा प्रेक्षक राजा आहे. मग या मैदानाच्या त्या अतिशय चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि त्या दिशेनं चेंडू डिलिव्हर करत असताना चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळत आहेत. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5, धावसंख्या 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेनं हा चेंडू. थोडीशी उंची जास्त पाहायला मिळाली, लांबीही जास्त पाहायला मिळाली आहे.
षटक संपील क्रमांक 1चं आणि या चौकाराच्या समाप्तीनं धावसंख्या जाऊन पोहोचताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 या अंकावर धावफलक. ये भगवा चौकार हायड्रिक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाल्या डीजे शंकरच्या मार्फत ये भगवा रंग श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा. आणि सध्या तरी शेलार नगरीचं हे बालचंद्र क्रीडांगण पाहिलं तर भगवामय होताना आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या चहू बाजूने फक्त आणि फक्त जिथे नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त आपल्याला भगवा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं हाताळलं होतं इथे मात्र मयूरने आणि पहिलंच षटक हाताळत असताना मयूरचं धावसंख्या 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिले जे 3 चेंडू होते चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केले गेले होते. एक गडी बाद केला गेला होता, एक धाव खर्च करून दिली गेली होती. पण पुढच्या 3 चेंडूचा विचार केला तर डायरेक्टली इथे मात्र आपल्याला 12 धावा कन्वर्ट होताना इथून मात्र पहिल्या यावेळेस पुन्हा एकदा दिशा दर्शवतात. बाउंड्राईच्या पलीकडे आल्या आल्या पहिल्याच बॉलवर इथे मात्र सुरुवात केली गेली आहे. निशांतचं स्वागत केले गेले ललित कडून चौकारानं. तर सर्वात आधी आपण इथून मात्र रिपोर्टिंग करायचंय. टीम कारिवली आणि आई वज्रेश्वरी निंबवली. चला टॉस साठी आपण पोहोचायचंय. 4 षटकं संपल्यानंतर गोलंदाज सय्यद. ओहो हो वेगवान चेंडू होता. ललितला चकवा देऊन जाणारा हा चेंडू क्षेत्ररक्षणाचा दर्जा सध्या तरी जून अंदुरकी संघाकडून उंचावताना मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. जून अंदुरकी समीरजी ठाकरे आमचे परम मित्र त्या गावातून बिलॉंग करणारा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज या षटकातील पुढचा बॉल दिशा दर्शवणारा चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण धावबाद करण्याची नामी संधी होती. पण ललित अगदी चित्ताच्या जबळाईनं मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी क्रीजवर बघितलं तर पॉकेटमध्ये पोहोचत असताना सिंगल मिती आहे. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवर आपण पाहिलाय. सिंगल मिती आहे आणि धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 19 या अंकावर धावफलक. निशांत आपण पाहता षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता आमंत्रित केले गेलं. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आतापर्यंत आणि या शेवटच्या 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी राहत असताना गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. उंची कमी ठेवली गेली आहे. वेगामध्ये ही परिवर्तन करत असताना आणि त्या पद्धतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. आकाश सध्या तरी उभं ठेवलं गेलंय. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रणदिवे साहेब उपस्थित होत आहेत आणि कॉमेंट्री बॉक्स मेंटॉर म्हणून योगेशजी आपण त्यांनाही पाहू शकताय. ओहो यावेळेस स्विच अटेम्प्ट करायचा होता. फटका फसला की काय स्वतःला झोकून दिलं पण चेंडू सोडला नाहीये. विकेटचं बदन फलंदाज होते बाद परतावा लागेल तंबूच्या असलेला.
DJ शंकर कडून पाहत आहे आणि चांगल्या विकेट सोबत सध्या तरी पोहताना आपण इथून मात्र पाहिलंय स्वतःला झोकून दिलं गेलं पण चेंडू सोडला गेला नाहीये. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल चान्स करता चेंडू दरम्यान रिझनला ट्रॅव्हल होत असताना आहे क्षेत्ररक्षक तिथे तैनात. क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या अंकावर धावफलक. षटक संपलंय क्रमांक 2चा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या अंकावर धावफलक. 10-10च्या सरासरीने धावा बनवल्यात की काय असा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सुमितला इथे मात्र आमंत्रित केले गेले. आपण इथून मात्र पाहत आहे क्षमस्व थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून दूर आवतोय. नो बॉलचा इशारा पण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी तुम्हाला दर्शवत असताना नो+1 टोटली 2 धावा. नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. गोलंदाज तयार. ओहो हो ललितने यावेळेस भिरकावून दिलंय. झेल जरी झाला असला तरी फायदा होणार नाहीये कारण चेंडू फ्री हिटचा होता. ललित बाल बचगे असं इथून आता म्हणायला हरकत नाही आहे. फ्री हिटच्या चेंडूवर ज्या पद्धतीने कामगिरी करणं अपेक्षित होतं कदाचित ती कामगिरी सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. गरज होती खरं तर एका मोठ्या फटक्याची. फ्री हिट जेव्हा मिळते एक संधी मिळते तर त्या संधीचं सोनं करणं आपल्याला थोडंसं बंधनकारक असतं. सिंगल मिळाली आहे. धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचताना 23 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल फुल टॉस होता. फुल टोल वसूल करणं गरजेचं होतं. कदाचित हवेमध्ये कदाचित थोडंसं स्विंग होताना या चेंडूला आपण पाहिलं. बाई स्वरूपात एक धाव मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत सुमितचे 2 पहिल्याच बॉलची सुरुवात जर का आपण पाहिली तर नो बॉलच्या स्वरूपात सुरुवात होताना आपण इथून मात्र पाहिली आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शेष राहतोय. चला खूप सारा वेळ खर्च केला जातोय. जून अंदुरकी संघ उद्घाटन दिवस आहे आणि उद्घाटनाच्या दिवसामध्ये खूप सारा वेळ आपण इथून मात्र खर्च केलाय. गोलंदाज यार. पुढचा बॉल यावेळेस कुपे चेंडू हवेमध्ये फटका फसलाय की काय असं वाटलं होतं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचायला तिथे मात्र उशीर होत आहेत. कदाचित नो मॅच झोनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला असावा आणि त्याचा फायदा घेत धावा कन्वर्ट केल्या गेल्या असाव्या. 2 धावाफलक 2 धावेने पुन्हा एकदा पुढे सरसावतं. 26 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ खल्लास. धावसंख्या 26. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ या 3ऱ्या षटकातील अजूनही राहतोय बाकी. अजूनही राहतोय शेष. गोलंदाज या. टेक्निकल स्ट्रोक प्रचंड वेगानं चेंडू ट्रॅव्हल होत असताना चौकार 4.
पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू तितक्या चाणक्य नीतीनं ललितने मैदानाच्या आतमध्ये हा फटका कन्वर्ट केला गेला. किती धावा घेतल्या गेल्या तर 2 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. ऑफिशियली चेंडू डिलिव्हर झाले. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात येत असताना अंतिम 1 चेंडूचा खेळ इथे मात्र बाकी राहतोय, इथे मात्र शेष राहतोय. गोलंदाज घ्या. पुढचा बॉल दिशा दर्शवली जाते पुन्हा एकदा. आता मात्र वेग खूप सारा कमी पाहायला मिळाला. वेग पाहिजे तेवढा नव्हता. सिंगल मेधिया षटक संपेल क्रमांक 3 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 33. निंबवली टॉससाठी पण क्षणाचा विलंब न करता त्वरित उपस्थित व्हायचंय. टॉसबॉक्समध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय आणि शेलार गावातील जेवढेही प्रतिष्ठित नागरिक वयोवृद्ध नागरिक इथे उपस्थित होत आहेत त्यांना सगळ्यांना विनंती असेल की आपण सर्वांनी क्रीडा मंचावरून सन्मानानं स्थानापन्न व्हायचे, कारण ही स्पर्धा आपली आहे, आपल्या शेलार नगरीची आहे आणि या शेलार नगरीचं जे नाव आहे किंवा मान उंचवण्याकरिता ही स्पर्धा आपण पाहत आहे. क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मी शेलार नगरीचाही इतिहास तुमच्यापर्यंत पोचवीन. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 33 2 बाद. 4थं षटक हाताळण्याकरिता प्रदीपला मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल केले गेले. पहिलाच बॉल प्रदीपचा यावेळेस सेक्शन केली गेली आहे, पण ललितनं रिॲक्शन देण्याचं काम केलं गेलं. चेंडूला पाठवलं गेलं बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. थँक्यू डीजे चौकार आपण पहिल्याच बॉलवर पाहिलंय आणि धावसंख्या 37. गरज आहे या धावसंख्येची. या फटक्याची उंची खाली ठेवली गेली आहे. थांबा दर्शवला गेला आहे यावेळेस ललितला मैदानाच्या आतमध्ये. गरजेचं आहे 4 षटकांचा जर का आपण सामना खेळताय तर कुठेतरी मात्र 40+ अथवा 40पर्यंतचं धावसंख्या जाणं गरजेचं आहे. 37 पर्यंत धावफलक पोहोचले, पण अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. काय घडेल बिघडेल. हे 4 चेंडू इथून माझा दर्शवतील फटका फसलाय की काय. यस, डेफिनेटली फटका फसतोय. विकेटचं होतं पतन, परतावं लागलं झेलबाच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ललित सारखा फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला, पण एक चांगली कामगिरी ललितच्याही मार्फत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रणयवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. चला गेम स्पीडअप करणं इथून मात्र बंधनकारक. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. निर्धाव फेकी डॉट बॉल.
गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल यावेळेला पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं. विकेटचं बदन, फलंदाज बाद. वन्स अगेन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं प्रदीपला मग पॉवर प्लेचं षटक हाताळायला का दिलं गेलं नाही आहे. कदाचित त्याला जर ते षटक जर का दिलं असतं तर वेगळं चित्र इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. या मॅचमध्ये स्क्वेअर लाईकच्या डोक्यावरून झेंडूला तग दिले गेलं गेलंय. बाउंड्राईनच्या दिशेनं फेकून दिले गेलंय. सीमारेषा पार. चौकार 4. षटक संपेल क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे 41 विजयाकरिता 42. 42 धावसंख्येचे आव्हान मैदानामध्ये समोर ठेवले गेले. पाहूया 42 धावांचं आव्हान पार करेल का जू नांदुर्गी संघ. त्याआधी पॉवर शेलार संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि चला कारिवली टीम आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. शुभस या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेक करण्याकरिता पोहोचायचं टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेक होताना आपण पाहताय कॉल कोण देणार आहे. कारिवली संघ इथून आता कॉल देत आहेत आणि पॉवर शेलार असं कॉल होतं आणि नाणेफेक विन होतोय कारिवली संघ. सर्वात आधी कारिवली संघ निर्णय स्वीकारतोय. क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित करतायत निंबोली संघाला फलंदाजीसाठी. धन्यवाद बोट टीमचं पण आपलं मनपूर्वक आभार. क्षमस्व निंबोली संघ इथे मात्र टॉस विन झाला आणि क्षेत्ररक्षण निर्णय त्यांनी इथे मात्र स्वीकारलाय.
चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. मयूर म्हात्रे आणि मयूर पाटील ही सलामीची जोडी टीम जून अंदुरकी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पोहोचताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलं होतं पॉवर शिलर संघाचं, ते म्हणजे अर्थातच 41 विजयाकरिता 42 42 धावा संख्येचं आव्हान विजयाकरिता इथून मात्र समोर ठेवले गेले. गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक पहिल्या हाताळणीकरिता विजय धामापूरला आणले गेले. षटक क्रमांक पहिल्या हाताळणीकरिता. चला विजय थोडंसं घाई करणं इथून मात्र बंधनकारक असेल. आपण यजमान संघ आहात, आयोजन करता संघ आहात, त्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं प्रथमतः तुम्हाला इथून मात्र अनिवार्य असेल. त्यामुळे आम्ही विनंती करतोय की थोडंसं घाई करा. मयूर पाटील आणि मयूर पाटील ऑन स्ट्राईक आणि मयूर म्हात्रे नॉन स्ट्राईकला आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये. चला विजय थोडंसं घाई करा, मी पुनश्च एकदा तुम्हाला विनंती करतोय. गोलंदाज सय्यर पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय, दिली गेली आहे दिशा डीप स्क्वेअर लेग मधून. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळालाय. सुरुवात दमदार आणि ठोकलाय चौकार. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल पुनश्च एकदा दिशा दर्शवली गेली आहे. मानव विरई क्षेत्र नो माय झोन मधून हा ही चेंडू बॅक टू बॅक दोन चौकार. दोन चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 42 धावांचं आव्हान जर का पार करायचं आहे तर या पद्धतीने तगडी फलंदाजी होणं गरजेचं आहे, आणि तेही शेलारच्या घरच्या मैदानामध्ये जाऊन. चांगली बॅटिंग मयूर पाटीलच्या बॅटमधून आपण पाहताय. धरती मातेला गरंगळत जाणारा हा चेंडू इथून मात्र झालाय पसार, आणि हा ही चेंडू लगातार 3 चेंडू आणि 3 चौकार. या सूत्राचा पुरेपूर फायदा किंवा पुरेपूर वापर सध्या तरी करत असताना इथून मात्र आपण पाहताय मयूर पाटील घरच्या मैदानामध्ये घरच्या प्रेक्षक राजासमोर चांगला चुपता ठेवला असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. आणि कदाचित तेच चित्र यावेळेस ठाऊक होतं. लेग स्टंपच्या खूप सारा जवळून जाणारा हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दर्शवतात. किंचितचा वाचलाय, अन्यथा जर का थोडासा अजून जवळ असता तर लेग स्टंप घेऊन जाणारा हा चेंडू कदाचित मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला असं. सिंगल मिळाली व्हाईट बॉलच्या स्वरूपात. धावसंख्या ॲड होती आणि जाऊन पोहोचते 13 या अंकावर. धावफलक बिनबाद 13 या अंकावर. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल यावेळेस एक टप्पा, त्याच्यानंतर अतिरिक्त उंची मैदानाच्या आतमध्ये धारण करत असताना हा चेंडू निर्धाव फेकी आहे आणि बाउन्स केले गेले या चेंडूला. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल यावेळी दिशा दर्शवली गेली आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा चेंडू की झेल घेणारा
पण नाही या चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय षटकार 6. ठेवले बाउंड्रीच्या पलीकडे षटकाराकरिता आपण षटकार पाहत आहे. धावसंख्या ओहो हो यावेळेला फटका फसण्याचे चान्सेस. सक्सेसफुली झेल मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होतं. परतावं लागलं तंबूच्या असल्याला. टीम पॉवर शेलर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. रोज दिवाळी नसते आणि प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसते. त्याच पद्धतीनं जर का आपण पाहिलं तर रोज षटकार चौकार जातील असं नाही आहे. जुन अंदुरकी संघाच्या बॅटरला जर का आपण पाहिलं तर आधी षटकार आपल्याला पाहायला मिळाला, पण त्याच्यानंतर इथून मात्र फटका फसला गेला. फसवा चेंडू डिलिव्हर केला गेला आणि षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 19 या अंकावर. बाई इक्वेशन काय आहे? 18 चेंडूचा केशेष आहे आणि 23 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये विजयाकरिता टीम झून अंदुरकी संघाला इथून मात्र मिळताना पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका. वेळीच्या बाबतीत सहकार्य करणं बॅटर विनंती असेल तुम्हाला, पण सध्या आपण त्या पद्धतीची सक्त ताकीद. आज भिवंडी नगरीतील आणि नगरीच्या बाहेरील काही खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाशला आणले गेले. आकाश घाईकर थोडीशी मित्रा. पहिलाच बॉल यावेळेस ट्रॅव्हल केले गेले. स्ट्रोक तर चांगला होता, पॉवरफुल स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असताना सिंगाशिवाय काहीही मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र मिळणार नाहीये. नहीं ना भाई, एक ही साल का था ना मेरा. रात को किधर पॉवरफुल सक्सेसफुली स्विच हिट. चाललाय चेंडू शारदा विद्यालयाच्या बेडीला. षटकार 6. पाहायला मिळालं. चांगली रनिंग आहे. आपण पाहताय फिटनेस क्रिकेट जर खेळताय तर फिटनेसला तितकं महत्त्व देणं गरजेचं आणि कदाचित तेवढा फिटनेस पाहायला मिळाला की ते वेगानं ही धाव पूर्ण केली गेली आहे. सिंगल मिळाली आहे. धावसंख्या सिंगल जाऊन पोहोचत असताना 1/27 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. कल्पेशच्या हातामध्ये चेंडू. या चेंडूची आवश्यकता सध्या तरी टीम पॉवर शेलर संघाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंडू संपतायत 4. धावसंख्या 27. शेवटच्या
अंतिम 2 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजूनही शेष. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये जसा येतोय तसा चेंडूला डायरेक्टली फेकून दिला जातोय. चौकार 4. डॉट बॉल मैत्रिणीच्या आतमध्ये सध्या तरी पाहता षटक संपेल. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीमध्ये धावा संख्या 1 बाद 31. त्याची बरोबरी करायला अक्षय खोतकरला आणले गेले. बारा चेंडूचा खेळ शेष विजयाकरिता मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. यावेळेस या चेंडूवर 1 धाव येथे मात्र कन्वर्ट केली गेली. धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना 32 या अंकावर म्हणजे विजयाकरिता 10 चेंडू आणि क्षमस्व 11 चेंडू आणि आता मात्र 10 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. जवळपास बघायला गेले तर जून अंदुरकी संघ अतिशय सोप्या पद्धतीने किंवा अतिशय चाणक्य नीतीनं आव्हानाला समोर जाताना पाहायला मिळतात. घरचं मैदान असतानाही गोलंदाजी तितकीशी प्रॉपरली पाहायला मिळाली नाही आहे. फलंदाजीचाही अटॅक थोडासा कमकुवत मैदानाच्या आतमध्ये आपण पॉवर शिलार संघाचा पाहिला आहे. पण क्रिकेट आहे मित्रांनो, बाकीत करणं कुठेतरी मूर्खत्वाचं लक्षण आहे. काय होईल कधी काय घडेल सांगू शकत नाही आहे. पुढचा बॉल यावेळेस विचिट करायचं होतं. स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भानुशालीकडून पाहायला मिळालं. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र आपण पाहताय धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 33 या अंकावर धावफलक विजयाकरिता अजूनही 9 या धावसंख्येपासून दूर राहत असताना टीम जून अंदुरकी संघ. गोलंदाज तयार. स्विचिट व्हेरिएशन दर्शवलं गेलं. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये आणि इतिहास आहे जेव्हा जेव्हा तिथे वेग धारण केला गेलाय तेव्हा तेव्हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडेच जाताना पाहिलाय. चौकार 4. संख्या 1 बाद 37 या अंकावर या चौकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेला षटकार की जेल. श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला सल्लामी देऊन चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे विजयाचा शंख नाद करणारा हा षटकार 6. चला टीम निंबवली क्षेत्ररक्षण
प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. तर टीम आई वजेश्वरी निंबवली आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि टीम कारिवली आपले बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे विना विलंब. संदीप भाऊ घरत यांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभ से या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब इथून मात्र वितरित करायचं आहे. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज